नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी परफेक्ट आंबट गोड चवीचा अगदी छान असा चटपटीत रगडा पाव घरी कसा बनवायचं ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला रगडा पाव हा तयार आहे. चला आपण वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता रगडा हा तयार करून घेणार. रगडा तयार करण्यासाठी इथे रात्रभर भिजवून घेतलेले चण्याचा आपण वापर करणार आहोत. 1 कप चणा घेऊन त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून चणे बुडेपर्यंत आपण पाणी घालून रात्रभर यांना भिजवून घेतले. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर गरम उकळत्या पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजवून घेतले तरी काही हरकत नाही. तर चणे शिजवण्यासाठी गॅसवरती मी कुकर गरम करून घेतले. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी गरम करून घ्यायचं. पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच आपण रात्रभर भिजवून घेतलेले चण्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ह्यामध्ये आपण टाकून घेऊया. 1 कप चण्यासाठी मी मध्यम आकाराचा 1 बटाटा घेऊन त्याचे साल काढून ह्या पद्धतीने काप करून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. रगड्या बनवताना कधीही चणा आणि बटाट्याचा वापर करा, त्यामुळे खूप छान असं चविष्ट तो तयार होतो. फक्त चण्याचा देखील वापर केला जातो. आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार आपण थोडंफार बदल केला तरी काही हरकत नाही. लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. लगेच अगदी थोडीशी हळद घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून लगेचच झाकण लावून मंद आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आता आपल्या जे रगड्यासाठी लागणारे चणे आहेत ते अगदी मऊसूत शिजलेले आपल्याला लागतात, म्हणून एक जास्तीची शिट्टी करून घेतली तरी काही हरकत नाही. शिट्ट्या झाल्यानंतर हलकंसं गार झाल्यावरती लगेच आपण कुकरचं झाकण उघडून पाहिलं आहे तर अगदी छान असे आपले चणे हे शिजलेले दिसत आहेत. म्हणजे बघताच आपल्याला शिजतात का एका चण्याचे 2 तुकडे झाले, म्हणजे अगदी छान मऊसूत असं आपला चणे हे शिजून तयार झाले. तर ह्या पद्धतीने आपण अगदी छान मऊसूत शिजवून घ्यायचं. यामुळे खूप छान असा आपला रसरशीत असा अगदी छान रगडा हा तयार होतो. लगेच आपण आता ह्या रगड्याला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी लगेच कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचे तेल गरम करून घेतले. आता आपल्या आवडीनुसार कमी जास्ती तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही. तेल अगदी छान तापल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेला लसूण आपण यामध्ये टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेलं आलं, डायरेक्ट आलं लसणाची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस आपण रगडा खातो त्यावेळेस हे लसूण आणि जे काय आल्याचा वापर केला आहे आपण ते दाताखाली येतात आणि अगदी अप्रतिम खाताना त्याची चवही लागते. लय मध्यम आकाराचा कांदा हा अगदी बारीक असा चिरून आपण इथे वापरणार आहोत. अगदी बारीक यासाठी वापरतो तो लवकर छान फ्राय होतो आणि एकसारखा छान तो परतून देखील होतो. म्हणून कधीही रगडा बनवताना अगदी बारीक कांद्याचा वापर करा. तो अगदी छान पानेदार असा शिजतो आणि ज्यावेळेस आपण रगडा बनवतो त्यावेळेस अजिबात तो दिसत नाही. म्हणून मी आता याला अगदी छान एकसारखं चमच्याने चाळत मंद आचेवरती छान हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर लगेच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आपण यामध्ये टमाटर देखील टाकून घेतले. आता कांदा आणि टमाटो आपण अगदी छान आता शिजवून घेणार आहोत. आता आपला टमाटा हा लवकर शिजायला हवा, त्यामुळे लगेच आपण आता याच्यामध्ये मीठ हे घालणार आहोत. मीठ हे व्यवस्थित बेताचा घाला. ज्यावेळेस आपण छोले शिजवले आहेत म्हणजे चणा शिजवला आहे त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केला आहे, जेणेकरून आपण पूर्ण रगडा बनवेपर्यंत मिठाचं प्रमाण हे जास्ती होणार नाही. तर याला व्यवस्थित मिक्स करून दिले आणि अगदी छान मऊसूत असा आता आपण टोमॅटो हा शिजवून घेऊया. जर आपण या पद्धतीने रगडा घरी करून बघितला तर नक्की तुम्हाला सांगते सर्वजण अगदी आवडून खातील. एवढा परफेक्ट बाहेरचा मिळतो अगदी तसाच आपला हा रगडा हा तयार होतो. एकाच वेळेस जर आपल्याकडे भरपूर जण असेल तर आपण ह्या पद्धतीने रगडा बनवला तर त्यामुळे काय होतं कमी याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आणि भरपूर आपण पोट भरून हा रगडा खाऊन घेऊ शकतो. तर आता आपले अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटो आणि हे परतून घेतले. हे परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचे जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि धने पावडर आपण टाकणार आहोत. जर धने पावडर नसेल तर डायरेक्ट धनेही वापरले तरी काही हरकत नाही आणि जिरे पावडर नसेल तर आपण गॅसवरती भाजून मग त्याचं पावडर करून वापरलं तरी काही हरकत नाही. तर मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेतले. लगेच जे आपण चणा आणि बटाटे शिजवून घेतलेले ते संपूर्ण यामध्ये आता टाकून घेऊया. तर यामध्ये घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला रगडा कितपत पातळ म्हणजे घट्टसर आणि सैलसर हवा आहे त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घेऊ शकतो. लय पावभाजीच्या मॅशरने आपण आता हे चणे आणि बटाटे अगदी छान पूर्णपणे मॅश करून घेणार आहोत.
जर आपल्याकडे ह्या पद्धतीचं मॅशर नसेल तर आधीच आपण थोडंसं मिक्सरला बारीक फिरवून घेतलं तरी चालेल, पण जे मिक्सरला बारीक फिरवलेले चणे असतात थोडेसे ते चिकट होतात आणि त्यामुळे अगदी छान असा रवेदार आपला रगडा हा तयार होत नाही. म्हणून ह्या पद्धतीने करून घ्या किंवा एखाद्या भांड्याने देखील आपण करून घेतलं, चमच्याने करून घेतलं तरी अगदी सहज असा रगडा हा आपला तयार होतो. तर मी आता अगदी एकसारखं छान मॅश करून घेतले. पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याच वेळेस आपण जर आपल्याला पाणी घालायचं असेल, टाकायचं असेल तर पाणीही आपण टाकून घेऊ शकतो. फक्त जे पाणी आपण वापरणार आहोत ते जरा गरम पाण्याचा वापर करा. जर गार पाण्याचा वापर केला तर त्याची थोडी चव बिघडते आणि म्हणून कधीही रगडा बनवताना गरम पाण्याचाच वापर करा. तर मी आता ह्याच्यामध्ये जे आपलं हरभऱ्यांचं पाणी होतं तेच आधी थोडं काढून ठेवलं तर जेणेकरून रगडा हा पातळ होणार नाही किंवा घट्ट होईल तर आपल्याला ते पाणी हे वापरता येईल. तर लगेच मी याच्यामध्ये गरजेनुसार पाणी हे टाकून घेतलं आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. 2 ते 3 मिनटं आपण मंद आचेवरती याला आता शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला चटपटीत असा रगडा हा तयार झाला आहे. लगेच इथे मी पाव न वापरता ब्रेडचा वापर करते. जर आपल्याकडे ब्रेड नसतील तर पावाचाही वापर केला तरी काय हरकत नाही. आपण आवडीनुसार ब्रेड किंवा पाव आपण वापरून घेऊ शकतो. तर याचे मी एकसारखे असे तुकडे तयार करून घेतले. या पद्धतीने आपले आता ब्रेडचे तुकडे करून झाल्यानंतर लगेच आपण आता याला सर्व करून घेऊया. त्यासाठी इथे एक प्लेट घेतली, त्यामध्ये आपण सम प्रमाणात व्यवस्थित आता हे पावाचे तुकडे हे व्यवस्थित रचून घेऊया. ते रचल्यानंतर जो आता आपण रगडा तयार करून घेतला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया. रगड्याचं प्रमाण हे आपण आपल्या प्रमाणे टाकून घेऊ शकतो, कमी जास्ती जसं आपल्याला आवडत असे फ्लेवर त्यानुसार. लगेच याच्यावरती आपण फेटून घेतलेलं अगदी कमी आंबट दही हे टाकून घेतले. दही घातल्यानंतर लगेच ग्रीन चटणी आपली पुदिना आणि कोथिंबीरची जी चटणी असते ती, आंबट गोड चिंचेची चटणी, याची देखील तुम्हाला रेसिपी लागणार असेल तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या. अगदी छान वेगवेगळ्या पद्धतीच्या अगदी भरपूर अशा मी चटण्यांची रेसिपी अपलोड केली, नक्की जाऊन तुम्ही बघा. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बुंदी, खारी बुंदी, शेव आपल्या आवडीनुसार आपण याला डेकोरेट करून घेऊ शकतो. पुन्हा यावरती आपण आंबट गोड तिखट अशी चटणी ही टाकून घेतली. अगदी छान असं आपलं चटपटीत अगदी छान चविष्ट असा रगडा पाव हा तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर अगदी परफेक्ट असा आपला मार्केट स्टाईल अगदी छान साध्या सोप्या पद्धतीने रगडा पाव हा आपला तयार आहे.